ज्याची चर्चा काल महाराष्ट्रभर झाली. काल सोलापूर विमानतळाचं उद्घाटन झालं. विमानतळाचं उद्घाटन म्हणजे नव्या उड्डाणांचं उद्घाटन झालं. तर त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मोहिते पाटील बंधू आदी रणजितदादा आणि लगेच तुम्ही निघून गेलात. तर त्याची वेगळी चर्चा सुरू झाली. महाराष्ट्राला खरंच नेमकं काय कळू द्या. माझी माध्यमांना विनंती राहील की आपण कोणत्याही बातम्या छापत असताना किंवा प्रसिद्ध करत असताना थोडी विचारपूस करावी असं मला वाटतं. वास्तविक पाहता तो कार्यक्रम सकाळी 9 वाजता होता, परंतु जे हवामानामध्ये वातावरण खराब होतं आणि नवीन प्लेन सर्व्हिस जी सुरू होत होती, विमानसेवा सुरू होत होती, त्याला लँडिंगला परमिशन मिळाली नाही. जवळजवळ 1.5 तासानंतर परमिशन्स मिळाल्या आणि मग जी पहिली फ्लाईट गोव्यावरून सोलापूरला येणार होती ती आली. त्यानंतर आपल्या देशाचे उड्डाण मंत्री मुरली अण्णा हे आले. त्या प्रवाशांचं, मुरली अण्णांचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं. 9चा कार्यक्रम होता आणि त्या अनुषंगाने दादांचे काही प्लॅन मुंबईत होते आणि मी पवारसाहेबांची वेळ पुण्यात घेतली होती 6 वाजताची. ते उद्घाटन करून प्रवाशांचं स्वागत करून मुरली अण्णांचा सत्कार झाला की आम्ही त्या दोघांनी अण्णांची परवानगी काढली आणि मग तिथून निघालो. त्याचा एवढा मोठा भाव करून ठेवला. दुःख वाटते की आम्ही गेलो ह्याची बातमी करण्यापेक्षा सोलापूरला बऱ्याच वर्षांनी विमानसेवा सुरू होती की जे पूर्वी विजयसिंह मोहिते पाटील साहेब जेव्हा पालकमंत्री होते सोलापूरचे, त्यांनी किंगफिशरच्या माध्यमातूून विमानसेवा सुरू केली. ती 18 महिने चालली आणि त्यानंतर किंगफिशर कंपनीच बुडाली आणि तिथून जो खंड पडला त्या एअरपोर्टला विमानसेवेचा तो पुन्हा सुरू झाला आता. तर ह्याच्यावरती अजून तिथं फ्लाईट्स कशा वाढतील, काय वाढतील, ह्याच्यावर सगळ्या चॅनल्सनी टॉप शो घ्यायला पाहिजे होता. ते सोडून आम्हाला दोघांना बंधूंना दाखवत बसले. दुर्दैव आहे की थोडी विचारपूस करावी माध्यमांनी.